राज्य मागास आयोगाने जो अहवाल दिला यावर चर्चा सुरू आहे। मी जबाबदारीने सांगतो, हा तिसरा अहवाल मागच्या काही दिवसांमध्ये मराठा समाजासाठी आहे। पहिला नारायण समिती असेल, जस्टिस गायकवाड यांचा मागास आयोग असेल किंवा आता नव्याने नेमलेला हा अहवाल असेल। मागच्या वेळेस सुप्रीम कोर्टामध्ये चर्चा होत असताना अहवालासंदर्भात जे निरीक्षण मान्य न्यायालयाने नोंदवलं, यामध्ये न्यायालयाचं म्हणणं होतं की प्रतिनिधित्व मराठा समाजाचे जास्त दिसते। हा अहवाल जर 3 शब्दांच्या अवतीभोवती असेल, मराठा, आणि याच्यामध्ये मराठा समाज मागासलेला आहे अशी शिफारस झाली असेल तर याचं स्वागत मी सगळा समाज करेल। याचं कारण म्हणजे न्यायालयाने जे सांगितलं की मराठा समाजाचं शैक्षणिक प्रतिनिधित्व, शासकीय सेवेमधलं प्रतिनिधित्व हे अधिक दिसतं। याचं कारण असं होतं की कुणबी मराठा कुणबी एक आहे, आम्हाला मान्य आहे, परंतु कुणबी मराठा म्हणून ज्या शासकीय सेवेमध्ये लागतं ते ओबीसीतनं लागले जातं। त्यामुळे मराठा समाजाचं जे पर्सेंटेज आहे ते फार कमी प्रमाणात आहे। यामुळे जर या अहवालामध्ये मराठा समाज मागासलेला आहे अशा प्रमाणात सिद्ध झालं तर निश्चित या आधारे राज्य सरकार कायदा करू शकते व सुप्रीम कोर्टामध्ये जी क्युरिटी पिटिशन आहे त्याच्यामध्ये सरकमटेन्सवर निर्णय लागला तर 100% कायदा हा टिकणारा राहील। याच्यामध्ये एक चर्चा सुरू आहे की काही लोकांनी याच्यावर ऑब्जेक्शन नोंदवले ईमेलद्वारे। ज्यावेळेस मी जबाबदारीने सांगतो माझा समाज मागासलेला आहे, तर ईमेलचा आमचा संबंध आलाकडून राजकीय भाषेत जर सांगायचं तर इलेक्शन लोकसभा मतदारसंघ 19 लाखाचा असतो व बॅलेट पेपरचं मतदान 5-6 हजार असतात। तसे 4-5 हजार ईमेल म्हणजे मराठा समाजाचं भविष्य ठरवू शकत नाही। आमच्यातल्या काही लोकांनी कॉम्प्युटर्स अजून बघितलेले नाही, वीज बघितलेली नाही, लाईट काय असते एक कोसो दूर ते आहे, ते ईमेल कुठून करतील। त्यामुळे आयोगाने व्यवस्थित निरीक्षण केलं असेल शहरामध्ये वस्त्यांमध्ये जाऊन असं मला वाटतं। त्यामुळे या अहवालामध्ये जर मराठा समाज मागासलेला आहे असं भाष्य असेल तर याचं मी स्वागत करतो। हा टिकणारा अहवाल असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।